नमस्कार मित्रांनो, ट्रिब्यूट टू आर्टिस्ट. आणि आज आपण भेटतोय ज्येष्ठ कॅलिग्राफी आर्टिस्ट, गुरु आणि ख्यातनाम ज्यांची चित्र आहेत, ज्यांची कला आहे आणि परदेशांपर्यंत ज्यांनी प्रवास केला आहे, ज्यांना अनेक अवॉर्ड्स मिळालेत, असे श्री मनोहर देसाई यांना. सर नमस्कार. नमस्कार. कॅलिग्राफी आर्टिस्ट इथपासून आज आपण आहात सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूटमध्ये हेड ऑफ डिझाईन फॉर ग्राफिक डिझाईन. बरोबर. हा प्रवास कसा घडला? मुंबईमध्ये रहिजा स्कूल ऑफ आर्टमध्ये मी शिकत होतो. त्या वर्गांमध्ये मी तसं त्या मुलांमध्ये सिनियर होतो. बेंडाळे नावाचे शिक्षक होते. त्यांनी मला शिकवण्याचा आग्रह केला आणि तिथे शिकवत असताना मला लक्षात आलं की माझ्यामध्ये कुठेतरी चांगला शिक्षक लपलेला आहे. आणि जसं पुण्यात सुरू झालं सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, तसं डॉक्टर SP मुजुमदार आहेत सिम्बॉयसिसचे, त्यांनी मला येण्याची एक निमंत्रण दिलं आणि मी या भूमिकेत आलो. ग्राफिक डिझाईन शिकवणं करता करता स्वतःची कला जपणं, ती वाढवणं, हा बॅलन्स तुम्ही कसा साधता? मला जॉन फर्नांडिस नावाचे आर्टिस्ट ते आणि वासुदेव कामत या दोन दिग्गज चित्रकारांचा सहवास लाभला. मुंबईमध्ये अच्युत पालो कॅलिग्राफर आहेत, तर त्यांच्याही कॅलिग्राफीच्या प्रदर्शनांमधून मला प्रेरणा मिळत होती. हुसेन यांची चित्र मला बघायला मिळाली आणि त्याच्यामध्ये कॅलिग्राफीचा वापर होता. तर मी स्वतःच्या कॅलिग्राफीचा वापर कॅनव्हासवरती करून एक स्वतःची वेगळी स्टाईल निर्माण केली. कॅलिग्राफी ही कला आणि त्याचं कम्प्युटरवरती किंवा ग्राफिक डिझायनिंगमध्ये रिप्रोडक्शन, हे कसं घडतं? तर कॅलिग्राफी मी शिकवताना कधी मी त्याच्या तांत्रिक बाजूंमध्ये लगेच प्रवेश करत की तुम्ही टूल्स घ्या, त्या टूल्स बरोबर खेळा, त्या टूल्सची माहिती करून घ्या. किंवा इंक आहेत वेगवेगळ्या, त्या इंकमध्ये ब्रश बुडवल्यानंतर किती इंक ब्रश एका वेळेला उडून घेतो. तर ह्या गोष्टी जर सुरुवातीला त्यांनी माहिती करून घेतल्या, पण त्या सरावात शक्यतो डेमोच्या वेळेला मुलांचं जे मटेरियल आहे त्याच्यातूनच डेमो तयार करतो की त्यांना त्याच्यामुळे कॉन्फिडन्स येतो की अरे हे आपल्याला शक्य आहे. म्हणजे प्रयोगशीलता किंवा एक्सपेरिमेंटल अप्रोच सर्वात उत्तम. कॅलिग्राफी इज अ नॅचरल आर्ट. ग्राफिक डिझाईन हे टेक्नॉलॉजीचं मिश्रण असलेलं आर्ट आहे. ही स्पॉन्टेनियस कला आहे, हे निश्चितच आहे. आपण अगदी लहानपणापासूनच कॅलिग्राफर असतोच. सुंदर हस्ताक्षर हे नुसतं कॅलिग्राफीचं परिमाण नाही. बरोबर. तर स्पॉन्टेनियसली जे लिहिलेलं असतं ती खरी कॅलिग्राफी. पण त्याच्यामध्ये एक फिलिंग्ज आहेत. अक्षरांमधला जो वेग आहे तो अगदी जलद समोरच्याला भावतो. म्हणजे सूर हा शब्द जर लिहायचा असेल तर त्याच्यातला सू आपण उच्चारताना जो आपल्याला उकार आहे तो जसा दीर्घ जातो त्याच्याबरोबर नकळत आपण तो सूर अनुभवतो. किंवा र जो आहे तो र जर का आपण दीर्घ ओढला, रचा जो स्ट्रोक आहे, तर आपण त्याला त्याच्यातून ते सूर अनुभवतो. हाच जर का सूर आपण कम्प्युटरवरच्या एका फॉन्टमध्ये जर का वाचला तर आपल्याला त्याचं फिलिंग मिळत नाही. तर हा जो भाव आहे हा नक्कीच कॅलिग्राफीतून साधू शकतो. वैकॉम टैबलेट के ऊपर वो जो हाथ का जो स्मूथनेस आता है लाइन का, वो टैबलेट पे आ सकता है क्या? उसमें अभी पॉसिबिलिटीज है. अभी टेक्नोलॉजी भी यूजर सेंट्रिक हो रही है. तो अभी सेंसिटिव टच पैड्स बन रहे हैं. जो टूल्स में नेचुरल हेयर्स है ब्रश में, वहां पे जो स्पॉन्टेनिटी मिलेगी वो वहां पे थोड़ी सी लिमिटेशंस में आपको दिखाई देगी. पण आता त्याला पर्याय नाही. आज आपल्याला तंत्रज्ञान ऍक्सेप्ट केलंच पाहिजे. आपण हे मानू शकतो का की प्रत्येकाच्या हस्ताक्षरामध्येच कॅलिग्राफी आहे? अमेरिकेमध्ये कॅलिग्राफीची परिषद झाली होती आणि त्याच्यामध्ये डॉक्टर ब्रीम म्हणून होते. तर त्यांनी ते माझं विधान त्यांनी ऍक्सेप्ट केलं होतं आणि ॲप्रिशिएट पण केलं होतं. वेन यू राईट विथ द बॉटम ऑफ हार्ट दॅट इज कॅलिग्राफी आर्ट. अजून एक पुढे आज आहे की अक्षर आता फ्लोरिंगवर आली आहेत, अक्षर आज कार्पेटवरती आली आहेत, कर्टनवर आली, किंवा वॉल ग्राफिक्समध्ये आज अक्षरं यायला लागली. याच्यातनं आपण हे बघू शकतो की अक्षरं ही आता चित्ररूपात लोक बघायला त्यांनी सुरुवात केली.
पण कॅलिग्राफी हे एक्झॅक्टली काय आर्ट आहे? रामदासांची जर का हे बघितलं तर त्यांनी कॅलिग्राफीवरती भाष्य केलं बरं. की बालके बाळबोध अक्षर घडसून करावे सुंदर, जे देखताची चतुर समाधान पावत. म्हणजे समोरचा जो बघणार आहे त्याला समाधानही मिळालं पाहिजे, त्याला वाचता आलं पाहिजे, आणि त्यांनी लिहिणाऱ्याने हे घडसून केलं पाहिजे, त्यांनी सराव केला पाहिजे. लहान मुलांना कॅलिग्राफीनी त्यांच्या स्वभावात शांतता, पेशन्स, प्रॅक्टिस येतं असं आपण एकदा बोलत होतो. हो, एक रशियामध्ये एक परिषद होती कॅलिग्राफीची, आणि त्या परिषदेमध्ये एक चायनीज डॉक्टर होते आलेले, आणि त्यांच्याबरोबर एक कॅलिग्राफर पण होते. या दोघांनी कॅलिग्राफी विषयावर एक पेपर सादर केला. एखाद्या मुलाचं पेशन्स खूप कमी, मुलगा एका जागी बसत नाही, खूप चंचल आहे, खूप उड्या मारत असतो, आणि मग त्याला कसं तरी हा पेशन्स वाढवायचं, तर त्याच्यासाठी काय करायचं. डॉक्टरांनी त्याला हा उपाय सांगितला की याला कॅलिग्राफी हे औषध आहे. डेफिनेटली आपण मंदिरात जातो, आपल्याला प्रसन्न वाटतं, आपण म्हणतो की इथं आल्यानंतर मला छान वाटतं, इथल्या मूर्त्या, इथल्या पेंटिंग हे बघितल्यानंतर मला एक समाधान मिळतं. सगळेच चित्रकार झालं पाहिजे असं काही आग्रह नाही, पण चित्र म्हणजे बघण्याची जी दृष्टी आहे ती सुद्धा विकसित केली पाहिजे. जर चित्र प्रदर्शनं लागली असतील तर त्याला नक्कीच लहान मुलांना घेऊन जायला पाहिजे, त्यांना दाखवलं पाहिजे. नकळत कुठेतरी त्याच्या ज्या भावना आहेत त्या संवेदनशील होतील, त्याच्यातला मृदूपणा त्याच्या अंगी येईल, आणि त्याला चांगलं बघायची सवय लागेल. हम लोग अननेसेसरीली खुद को रिस्ट्रिक्ट कर रहे हैं कि मैं आर्टिस्ट हूँ, मैं इंजिनियर हूँ, मैं आर्किटेक्ट हूँ. एक रशियाला अभय शर्मा म्हणून एक कॉन्सोलेट आहेत, निवासस्थानी हा कार्यक्रम ठेवला. दरवाजाच्या समोरच आतमध्ये आल्यानंतर छोट्या साईजचे कॅनव्हास आहेत, आणि त्याच्यावरती त्यांना जे हवं ते करायचं आणि पुढे जायचं. 30 ते 40 कॅनव्हास ज्यावेळेला एकत्र आले त्याला त्याच्यातून चित्र निर्माण झालं. त्याचं छायाचित्र घेतलं गेलं आणि ते सर्वांना दिलं गेलं लगेच तातडीने. एमएनआरओ पार्कमध्ये आम्ही हा प्रयोग करून बघितला, आणि लिटरली प्रत्येकाला असं वाटत होतं की ह्या चित्राचा मी एक भाग आहे. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना त्यांचे कॅनव्हास दिले गेले. आम्ही काही जणांच्या घरी तपासूनही बघितलं. लोकांनी तो कॅनव्हास शोकेसमध्ये ठेवला की हे माझं चित्र आहे. म्हणजे त्या 2 स्ट्रोकची व्हॅल्यू आज त्याच्या दृष्टीने खूप मोठी आहे. सर, थोडं मागे जाऊन मला विचारायचं आहे, तुमच्या प्रवासाच्या सुरुवातीची याचं श्रेय सगळं माझ्या आई वडिलांना मी आधी देतो की त्यांनी त्यावेळेला ज्यावेळेला मी शाळेत शिकत होतो त्यावेळेला मला प्रोत्साहन दिलं. पुण्याचं जे मॉडर्न हायस्कूल आहे त्याच्यामध्ये चित्रकार अरुण फडणीस आहेत, त्यांना देवाज्ञा झाली, आणि या क्षेत्रात करिअर होऊ शकतं का हे मी त्यांना कायम विचारायचे. आणि 10वीच्या निकालानंतर आईला घेऊन शाळेत गेलो. त्यावेळेला फडणीस सरांनी आईला सांगितलं की त्याचं भविष्य तुम्ही मारू नका, दुसऱ्या क्षेत्रात टाकू. आणि तो कुठेतरी आईने सुद्धा हट्ट धरला, आणि अतिशय प्रयत्नांच्या अंती मला अभिनव कला महाविद्यालय पाषाणला प्रवेश मिळाला. आणि अभिनवमधून 4 वर्ष पूर्ण झाली. मी टिळक रोडला आलो. टिळक रोडचं अभिनव कला महाविद्यालय. शिक्षण चालू असताना मुंबईला सेंटर हॉटेलमध्ये जॉन फर्नांडिसांचं एक एक्झिबिशन लागलं. मुंबईला सगळेजण गेलो ते प्रदर्शन बघायला, आणि तो माझ्या आयुष्यातला पेंटिंगसाठीचा टर्निंग पॉईंट ठरला. की कॅनव्हासवरची चित्र आणि त्याच्या खालच्या मी किमती बघितल्या सगळ्या, आणि मी अवाक झालो की अरे हे चित्र असं विकलं जाऊ शकतं. आणि मी पुढच्या वर्षी मग मुंबईला जायचा निर्णय घेतला. मुंबईच्या रहेजा स्कूल ऑफ आर्ट मध्ये ड्राइंग एंड पेंटिंगचं शिक्षण पूर्ण केलं. और बॉम्बे में मैंने वो सब सीखा. पेंटिंग के एग्जीबिशंस, वहाँ पे आर्टिस्ट का बॉडी लैंग्वेज, उनकी सारी पेंटिंग्स की मार्केटिंग चल रही थी, जो सेल हो रहा था वो सब मैंने नजदीक से देखा. आणि त्याच्यानंतर व्यवसाय सुरू झाला. सुरुवातीला दिशा नव्हती. त्यावेळेला जे अक्षरांना फक्त कारागीर म्हणून बघितलं जायचं. लोक यायचे की अरे जरा एवढं पेटीवर नाव टाकून दे, छत्र्यांवर नाव टाकून दे, आणि एखादा मित्र असेल तर तो गाडी लावायचा समोर आणून, तर जरा पटकन अक्षरं टाकून दे. आणि त्याच्यातून अशी जाहिरात झाली की हे नंबर प्लेट वगैरे करणारा हा कारागीर. रविवारी सकाळी मी फुटपाथवरती बसायचो, आणि एक गाडी पुढे सरकली की मागची गाडी मागे येऊन लागायची. आणि त्याच्यानंतर मग रिक्षा यायला लागल्या,
आणि नंतर अशी ओळख झाली की माझ्याकडं बॅनर आणि नंबर प्लेट याच्यासाठी गर्दी व्हायला लागली. सुरुवातीला असं वाटायचं की अरे माझ्याकडे काय पॉप्युलरिटी आहे की लोक पत्ता शोधत येतात आणि आपल्याकडे नंबर प्लेट आपल्या हाताने होत आहे. अजून एक मजेदार किस्सा त्या काळातला असा होता की त्यावेळेला निवडणुका असायच्या आणि त्यावेळेला आमचा भाव प्रचंड होता. विठ्ठलराव गाडगे, अण्णा जोशी, अतुल सांतानी यांच्या त्यावेळेच्या निवडणुका त्या आम्ही गाजवल्या. तर त्या काळात हे डायरेक्शन नव्हतं. आज ते डायरेक्शन आजच्या मुलांना आलेलं आहे. तुम्ही शून्यातनं सुरुवात केली तर त्याचा एक चांगला परिणाम कसा दिसू शकतो याच्यासाठी मी स्वतःचं उदाहरण नेहमी देतो. हा प्रवास आहे त्या प्रत्येकाच्या बाबतीत घडेल. काही जणांना स्ट्रगल असेल, काही जणांना भरपूर समस्यांना तोंडही द्यावं लागेल, पण त्या समस्या या काही काळापुरत्या राहतील. खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट होता तो म्हणजे जहांगीर आर्ट गॅलरीला माझं पहिलं प्रदर्शन झालं आणि प्रसंग खूप वेगळा होता की माझं 21 तारखेला मुंबईमध्ये प्रदर्शन होतं, 21 ऑगस्ट 2000 साली, आणि 20 तारखेला पुण्यामध्ये माझ्या आईचं निधन झालं आणि आई आजारी होतीच. पण तिने मला जाताना एवढं सांगितलं होतं की तू पुण्यात जरी माझी तब्येत बिघडली तरी यायच्या भानगडीत पडू नकोस. पुण्यातनं मला निरोप आला. मी पुण्यात आलो, सगळे विधी केले, परंतु मी वडिलांची परवानगी घेऊन दुसऱ्या दिवशी परत मुंबईला गेलो आणि जॉन फर्नांडिस सकाळीच तिकडं आले. जहांगीरला बऱ्याच मोठ्या कलाकारांनी त्याला अच्युत पालव, जॉन फर्नांडिस, वासुदेव, बरेच कलाकार तिथं उभे होते आणि ते म्हटले की अरे तुझं कौतुक करण्यासाठी आम्ही आलो की तू याला महत्त्व दिलंस आज. की ठीक आहे, धार्मिक विधी वगैरे चालू राहतील, पण तू हे याला प्राधान्य दिलंस. माझं दुसरं प्रदर्शन जहांगीरला 2004 साली झालं. त्याला मी आणि माझी पत्नी आम्ही दोघंही जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये गेलो आणि एक अमेरिकेतून एक व्यक्ती आली होती. आम्हाला दोघांना नकळत कुठेतरी असं वाटलं की ह्याला आपण एक कॅटलॉग द्यावा. माझा मुंबईचा मित्र विनोद महाबळ म्हणून आहे. मी त्याला म्हटलं की ह्या अंबानींना आपण देऊ शकतो का रे. त्या अंबानी हाऊसच्या बाहेर गेटवरती सिक्युरिटी बसलेला, त्याच्याकडे माझा कॅटलॉग दिला की संध्याकाळी तो अमेरिकेची जी व्यक्ती होती तर तो म्हटलं ही 15-16 चित्र मला आवडली. त्याने ती चित्र घेतली. शहा नावाची जी व्यक्ती अंबानींच्या कंपनीची, तर त्यांचाही फोन आला की साधारण एक 22 ते 25 पेंटिंग्स त्यांनी त्यावेळेला घेतली. म्हणजे मला सुरुवातीला चेष्टा झाली होती की गॅलरीत येताना एक 25-30 चित्र आणावीत, तू तेवढा ढीक घेऊन आलायस. त्यावेळेला सगळेजण माझ्याकडं सहानुभूतीने पण बघत होते आणि चेष्टा पण करत होते की अरे याला कळतच नाही की मार्केट काय आहे ते. पुण्यामध्ये ज्या वेळेला प्रदर्शनांचा विचार करतो, कलेचे चाहते मला भरपूर मिळाले, पण मुंबईमध्ये मला ग्राहक या प्रवासानंतर समाधानाचा क्वेश्चन काय आहे? अजून म्हणजे चित्रकार हा तसा कधीच समाधानी नसतो किंवा त्याने असू पण नाही. भौतिक गोष्टी नक्कीच बदलल्या. पूर्वीची जी लाईफस्टाईल होती ती चेंज झाली. मी आज सिम्बायसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमध्ये शिकवतो. डॉक्टर एस बी मुजुमदार जे कुलपती आहेत, तर त्यांचं मला अनेकदा प्रोत्साहनही मिळतं, त्यांच्याकडून कौतुकही होतं. कॉलेजमध्ये मी जेव्हा शिकवतो, बरीचशी मुलं ही माझ्या वर्गातली नसतात, पण ती कुठेतरी कुतूहलाने तिथे येतात आणि त्यांचं आम्ही एखादा स्ट्रोक मारून बघू का. ज्या कॉलेजने मला एवढं मोठं योगदान दिलेलं आहे, तिथं जाऊन जेव्हा मी वर्कशॉप्स घेतो त्याला नकळत कुठेतरी एक आनंद मिळतो. मी आवर्जून उल्लेख याचा करेन की मुलांनी स्टेशनरीच्या बाबतीत तडजोड करू नये. डॉक्टर असं करेल का की बाबा एक दोरा काढला आणि त्याच्याने उरलेले टाके त्याने मारलेत तिथं. मी जॉन फर्नांडिसच्या स्टुडिओमध्ये गेलो, त्यांनी सांगितलं जरा कॅनव्हास स्ट्रेच करा. तर आम्ही ते पक्कड, स्टेपलर गन सगळं त्या काळात बघितलं. तर त्यांना सांगितलं की हे तुमच्याकडे पाहिजे. जॉन फर्नांडिस ज्यावेळेला डेमोला उभे राहायचे त्यावेळेला ते आमच्याकडे कौतुकाने बघायचे की छान लावली पॅलेट, किंवा कॅनव्हास वगैरे सगळं छान स्ट्रेच करून घेते. कॅनव्हास असे टकटक वाजून ते बघायचे आणि ते बघायच्याने तर नजरेतनं एक शाबासकी मिळायची. हे छान लावलं ना, बस तुमचा हा पहिला लेसन झाला. चित्र ते म्हणायचे की येऊन जाईल तुला चित्र, त्याची काळजी नको करू, पण पहिला आधी हे शिक.
डॉक्टरचं उदाहरण देत असतो की डॉक्टर जसं अगदी फाईन ट्यून काम करण्यासाठी निष्णात असावं लागतो, तसं कलाकाराचं पण आहे. तर प्रचंड कंट्रोल लागतो हातावरती. कलेच्या ह्याच्यात जर बघितलं तर दोघेही सेम लेवलला आहे. जे काय एक्झिबिशन्स झाली, अवॉर्ड्स मिळाली, या सगळ्यामध्ये कुठेतरी एक अत्यंत तुमचं स्वतःचं जवळचं असं अवॉर्ड. माझं पुण्यातलं प्रदर्शन माझ्या आयुष्यभरासाठी स्मरणात राहिलेलं आहे. माझी आई पुण्यामध्ये आजारी होती, आई बेडवरतीच होती. तर त्यावेळेला मी घरी फक्त एक फोन केला होता आईला की तुला शक्य झालं तर तू ये. तर माझे जे बालगंधर्वमध्ये बरोबर असणारे जे मित्र होते तर ही मंडळी सगळी घरी आली, आईला सगळं आवडून ते बालगंधर्वला घेऊन आले. आश्चर्य असं होतं की ते सगळं प्रदर्शन तिने बघितलं आणि जाताना तिने 4 अक्षरं माझ्यासाठी लिहिली अभिप्राय वहीमध्ये. आणि अभिप्रायची वही मी सहज चाळत बसलो होतो. तर त्याच्यामध्ये एका पानावरती आईची सही आणि आशीर्वाद हा शब्द होता. तर मला वाटतं तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. रशियामध्ये एक गव्हर्नरचा अवॉर्ड मिळाला होता की जिथं सामान्य लोकांना तुम्ही तुमच्या चित्रनिर्मितीमध्ये सहभागी करून घेतले. 2009ला डेमॉन्स्ट्रेशन्स वेगवेगळ्या कलाकारांची त्यांनी ठेवली होती. पण माझ्या डेमॉन्स्ट्रेशन नंतर मला संयोजक परत भेटायला आले की तुमचं परत एकदा डेमॉन्स्ट्रेशन होऊ शकतं का. मी परत त्या दालनात गेलो. कॉमन पब्लिक बसलेलं होतं. तुम्ही माझ्या कॅनव्हासवर काम करा. लोक आली. त्याच्यानंतर मी काही स्ट्रोक्स त्याच्यात कम्प्लीट केले आणि ती चित्रकृती ही लोकांना अतिशय आवडली, कारण त्यांच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. आयुष्यात असं काही सेटबॅक्स मिळाले का? हमारे यहाँ पे एथिक्स मेंटेन नहीं होते. मध्यंतरी एका खरेदीसाठी मी गेलो होतो आणि त्याच्या रिसेप्शनला एक मोठं 14 ते 16 फुटाचं एक मोठं चित्र लागलेलं होतं गणपतीचं. आणि माझी मुलं अवाक झाली बघून. जतीन आणि अनुजा दोघंही अवाक झाले की पप्पा हे तर पेंटिंग तुमचं आहे. आणि मी त्या काउंटरवरच्या माणसालाही विचारलं तर ते म्हणले की एका स्पेशल इंटिरियर डिझायनरने हे सगळं केलंय. तर त्याला मी फोन केला. तो म्हटलं आम्ही हे पेंटिंग ह्याच्यातनं घेतलं नेटवरनं वगैरे. तर म्हटलं ते पेंटिंग माझं आहे. तर त्याने क्षमा वगैरे मागितली. ठीक आहे. पण मग मला असं वाटतं की कुठेतरी आता तो ट्रेंड एक येत चाललाय. आज एक ऐसा भी ट्रेंड आ चुका है कि अगर आपको मीडिया ने अप्रिशिएट किया तो ये आप ग्रेट हो. लेकिन मेरा पर्सनल ओपिनियन ये है कि मीडिया एक सिर्फ जरिया है लोगों तक पहुंचने का. मीडिया में लिमिटेशंस हो सकते हैं. अनेक शिल्पकृती आपण बघतो. सर्वच शिल्पकृतींवरती टीका केली पाहिजे असं नाही. बरेच नवोदित पत्रकार येतात, भेटतात आणि ज्या वेळेला ते सांगतात की हां हे चित्र असं वाटतं, ते चित्र तसं वाटतं, मी त्याला म्हणतो की अरे तू फक्त इथंच बघितलं. तू जगभरातले चित्र जेव्हा बघशील ना तर तुला असं वाटेल की अरे हे खूप मोठं फील्ड. आजचा मला हा इंटरव्ह्यू जास्त आवडतोय कारण मला जे वाटतं ते मी सांगतोय की माझ्या भावना मी स्पष्टपणे मांडू शकतो. सर आपले अत्यंत आभार. वी रिअली अप्रिशिएट युअर टाईम. मुक्त विचार कसे करावे, मुक्त कला कशी जोपासावी आणि सर्वात महत्त्वाचं कलेला आपण काय काय परत देऊ शकतो त्याच्याविषयी आम्हाला जे काही तुम्ही सांगितलं त्याच्याबद्दल अत्यंत आभार. थँक्यू. वी हॅव लर्न्ड अ लॉट. थँक्यू सो मच. बहुत शुक्रिया. थँक्यू.